नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वांसाठी एक आनंदाची बातमी. 20 फेब्रुवारी नंतर या 3 कारणांमुळे राज्यात तुरीचे बाजारभाव 9,000 ते 9,500 रुपये प्रति क्विंटल होणार. काय आहे लेटेस्ट अपडेट? मागणी, पुरवठा, आयात निर्यात धोरण, आवक घटली. कोणते असे 3 कारणे आहे? ज्या 3 कारणांमुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण बघितले, जो तुरीचा बाजारभाव जो थंडावलेला होता, 15 दिवसापासून तुरीचा बाजारभाव पुन्हा एकदा तेजीत यायला सुरुवात झाली आहे. राज्यातील प्रमुख मार्केट हिंगणघाट, वाशिम, अकोला, नागपूर, अमरावती, मलकापूर या तूर मार्केटमध्ये 80 रुपयाचा आकडा पार करून 80 ते 90 रुपयापर्यंत सध्याचा तुरीचा दर आहे. मग आता खरंच तूर बाजारावर 9,000 रुपये प्रति क्विंटलचा आकडा राज्यात सरासरी पार करणार का? हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे आहे. तर याचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओतून बघणार आहोत. सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय, तूर बाजारभाव का वाढणार, का तुरीचे बाजारभाव तेजीत येणार? पहिलं कारण, विदेशामध्ये तुरीचं उत्पादन घटलेलं आहे. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान यावर्षी तुरीचं झाले आहे आणि खरीपाचा पेरा कमी होता. हे 3 महत्त्वाची कारणे आहे. राज्यात जे काही तूर येते, आयात निर्यात धोरण याच्यावरती ठरतं की उत्पादन किती झाले आहे, मागणी किती आणि पुरवठा किती. जर बघितलं तर गेल्या काही दिवसामध्ये 8 दिवसामध्ये सर्वोत्तम दर हिंगणघाट मार्केटमध्ये 8,800 रुपये, तर अकोलामध्ये सुद्धा त्या पाठोपाठ 8,500 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मिळाला आहे. मग वाशिम असेल, जालना असेल, लातूर असेल, अकोला असेल, हिंगणघाट असेल, इकडे सगळीकडे आता तुरीचा बाजारभाव वाढणार का? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे. तर मागणी आणि पुरवठ्याचा विचार केला तर आपल्या देशाला एकूण मागणी जी आहे 41 लाख टनाची आवश्यकता आहे आणि पुरवठा देशांतर्गत जो होतो 28 लाख टन, आणि आपण 11 देशांकडून जो तूर आयात करतो ती 12 लाख टन आहे. परंतु यावर्षी आयात मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे तुरीला चांगली मागणी मिळालेली आहे. 1 जानेवारीपासून तुरीच्या आयातीमध्ये जो कर लावलेला होता, या करामुळे बाहेरच्या देशांतून तूर यावर्षी कमी आलेली आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्यात सुद्धा तुरीचं उत्पादन कमी आहे, विदेशात तुरीचं उत्पादन कमी आहे. हे सर्व प्रतिकूल परिस्थिती बघता तूर बाजारभाव 9,000चा आकडा सहज पार करेल यात काही शंका नाही. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आपण सांगत होतो तुरीचे बाजारभाव तेजीत येणार, परंतु शेतकऱ्यांनी आम्हाला कमेंट दिला की तुरीचा बाजारभाव कधीही 9,000 रुपये होऊ शकत नाही. परंतु सध्याच्या तुरीचा दर बघता आणि 15 दिवसात तुरीचा दर जो आहे 9,000 ते 9,500 रुपये यामध्ये होण्यास कोणतीही अडचण नाही. कारण का, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात खरेदीला तुटलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तुरीची मागणी वाढलेली आहे. आता बियाणे कंपन्या इथून पुढे खरेदी सुरुवात करणार आहे. कारण का, आता नवीन सीझन सुरू होणार आहे. एप्रिल-मे पासून बियाणे कंपन्या सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग आता इथून पुढचा बाजारभाव जो आहे 50-100 जे काही क्विंटलची जी काही खरेदी आहे, ही खरेदी प्रत्येक कंपन्या ज्या मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतात. मग आता जी वाहन खरेदी करतात, हे प्रत्येक वाहन हे टॉप क्वालिटीचं ते निवडत असतात. मग आता कंपन्यांनी जर चांगल्या प्रमाणे खरेदी केली तर सुद्धा आता इथून पुढे बाजारावर सध्याचा दर जर बघितला तर या दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे. व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.